बातमी समोर येते। सुप्रिया सुळेंनी सध्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले। भोर तालुक्यातल्या रस्त्यांसंदर्भात सुप्रिया सुळेंनी ठिय्या आंदोलन करतायत। तर बनेश्वर देवस्थानकडे जाणारा हा रस्ता बनवण्याची मागणी यावेळी आंदोलक करतायत। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल? सुप्रिया सुळे यांच्यासह काही राष्ट्रवादीचे हे पदाधिकारी कार्यकर्ते इथे आहेत, काय नेमके त्यांच्या मागण्या आहेत? मोहिनी, आपण पाहतोय की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर खासदार सुप्रियाताई सुळे ज्या आहेत त्या आंदोलनासाठी बसलेल्या आहेत। त्या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे ती म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या भोर तालुक्यामध्ये जे बनेश्वर आहे त्या देवस्थानकडे जाणारा रस्ता जो आहे तो खराब झालेला आहे आणि हा रस्ता दुरुस्त करावा, त्याचबरोबर नवीन रस्त्याचं काम जे आहे ते व्हावं, या मागणीसाठी स्वतः खासदार सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलनासाठी बसलेल्या आहेत। थोड्या वेळाने कदाचित जिल्हाधिकारी जे आहे ते त्यांचं निवेदन स्वीकारण्यासाठी येतील, मात्र थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरच आंदोलनासाठी आपण पाहतोय की स्वतः खासदार सुप्रिया सुळे या बसलेल्या आहेत। त्यांच्यासोबत बनेश्वर देवस्थानचे विश्वस्त हे सुद्धा आज आंदोलनासाठी बसलेले आहेत। त्यांची प्रमुख मागणी आहे ती म्हणजे बनेश्वर देवस्थानकडे जाणारा रस्ता जो आहे तो दुरुस्त करावा, या मागणीसाठी आंदोलनासाठी बसलेले आहेत। विश्वस्त आपल्या बरोबर काय मागणी? काय ना, आमचा रस्ता लवकर झाला पाहिजे। निवेदन देऊन सुद्धा रस्ता झालेला नाही, तरी जितका लवकर करता येईल तेवढा करावा। आधी सुद्धा पाठपुरावा केला होता, अधिकारी म्हटले होते की काम करू म्हणून, पण अजूनही काम रस्त्याचं झालेलं नाही आणि आज अखेर तुम्ही एक तर हे खूप दुर्दैवी आहे की ज्या शहरांमध्ये करोडो रुपयाची मेट्रो होऊ शकते, करोडो रुपयांचे रस्ते गडकरी साहेबांच्या नेतृत्वात राज्यात नाही देशात होत आहे। गडकरी साहेबांकडे कधी आम्ही कामानी गेलो की गडकरी साहेब कधीच नाही म्हणत नाहीत आणि या देशात म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्या टीमच्या पाठपुराव्यामुळे आज एवढा मोठा रस्ते तुम्ही सगळेच बघताय झालेले आहेत। चांदणी चौकातला तो मोठा लिंक झाला असेल, त्याच्यानंतर आपला एवढे मोठे रस्ते सगळेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यात करण्यात आम्हाला सगळ्यांना एक टीम म्हणून यश आलेलं आहे। आणि दुर्दैव आहे की 1-1.5 किलोमीटरचा रस्ता हे बनेश्वरचे सगळे आमचे लोक हे आलेत, हे सगळ्यांचं आस्थेचं ठिकाण आहे। गेले 6 महिने आम्ही फॉलोअप करतोय की या रस्त्यावर तुम्ही काहीतरी डागडुजी तरी करा, तर हे दुर्दैवाने सरकार डागडुजी पण करायला तयार नाही। त्यांचं म्हणणं आहे आमचा PMRDAचा मोठा प्लॅन आहे। अरे PMRDAचा 900 कोटी रुपयाचा प्लॅन आहे, तो आमच्या पदरात कधी पडणार? नसरापूरचे चेलाडी फाट्याचे आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक असतील, शिवभक्त असतील, लाखो लोक बनेश्वरला दर्शनाला जातात, शाळांच्या सहली जातात तिथे किती वर्ष, आणि 1.5 किलोमीटरचा रस्ता कितीसाठी? त्याच्यासाठी वणवण आम्ही सगळेच केलोय, म्हणजे कलेक्टर झालं, PMRDA झालं, जिल्हा परिषद झालं, सगळे मंत्रालय झालं, सगळं काय ठेवलं नाही आम्ही सांगत। आणि आम्हाला मागच्या वेळेस त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला ते काम सुरू करून देतो। 1.5 किलोमीटरचा बनेश्वर मंदिराचा, नसरापूर टू बनेश्वर मंदिर एवढा 1.5 किलोमीटरचा रस्त्याला हे सरकार या सगळ्या नागरिकांना एवढं छळतंय, काय सांगू तुम्हाला। खरं तर तुम्ही 2 वेळी आता अडचण पैसे आणि काय अडचण असू शकते? परवानगी तर नाहीचा विषयच नाही। रस्ता काही नवीन आपण मागत नाहीये, आपण काहीच मागत नाहीये, आपण फक्त विनम्रपणे विनंती करतोय की मंदिराला जाणारा 1.5 किलोमीटरचा रस्ता, त्याच्यात खड्डे आहेत, तो नीट करा, एवढीच आमची। आणि आमचं तर एवढं पण म्हणणं आहे, आणि यांच्या परवानगीने मी बोलतेय की जर 900 कोटी रुपयाचा तिथे मोठा तुम्ही काय करणार असाल तर आम्ही स्वागत करतो, त्याला 1, 2, 3 वर्ष घ्या, आम्ही समजू शकतो, मोठा निधी आहे, पण 1.5 किलोमीटरचा रस्ता खड्डे तर बुजवा, एवढं तरी करा तुम्ही। हे काय आता जास्त मागणी करतायत का मला सांगा? 2 वेळेस तुम्ही इशारा दिला होता, त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही, तुम्ही एकदा ट्विट केलं, त्याच्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं, अजूनही खरं तर त्याच्यावर तोडगा नाही। दुर्दैव हे दुर्दैव, हे बघा तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे ना, म्हणून तर इथे येऊन बसावं लागतंय आज त्यांना। म्हणजे आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नाही, कारण का आमच्या सगळ्यांच्या निष्ठेची जागा आहे। आम्ही सगळेच बनेश्वरला रेग्युलरली जातो, आमच्या श्रद्धेचं स्थान आहे ते, आणि आमच्यात सक्त नाहीये, महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या श्रद्धेचं स्थान आहे। कोण अडकाठी घालतंय असं तुम्हाला वाटतंय? खरं तर हे सगळे कोण अडकाठी घालतंय याच्यामध्ये? ह्याचा प्रश्न तुम्ही प्रशासनाला मला कसं माहिती असेल? जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत,
त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी केली आहे का? दादांशी काय आम्ही सरकारकडे मागणी विनम्रपणे आजही करतो, कालही करत आणि करत राहणार शांततेच्या मार्गाकडे. आम्ही सगळं प्रशासन म्हणजे कोण? मायबाप सरकार सगळेच येतात त्याच्यात. प्रशासन एक माणूस नसतं, इट्स अ गव्हर्नमेंट. पण काही पवार कुटुंबियांमध्ये पहिले तुम्ही व्यक्ती आहात की मग धरणे आंदोलन करावं लागतं एवढ्या वर्ष? नाही, पवार साहेबांनी स्वतः केली की किती आंदोलनं केली आहेत. तुमचा कदाचित जन्म पण झाला नसेल तेव्हा. ताई, मतदारसंघातील खरं तर तो प्रश्न खूप मोठा गेला, अनेक दिवसापासून तुम्ही पाठपुरावा करतात, पण प्रशासन हे करत नाहीये. अर्थातच ना, तुमच्या समोरच डेटा आहे ना. तुम्ही पण रिपोर्टिंग केलंय, मी आंदोलन करते, तुम्ही रिपोर्टिंग करता. आपण एकत्रच पाहिलेलं आहे ना हे सगळं. मी नितीन गडकरी साहेबांचं मी एवढ्यासाठीच कौतुक करते आणि मी एकटी करत नाही. भारतातले सगळे खासदार नितीनजींचं कौतुक करतात, कारण का गडकरी साहेब पक्ष बघत नाहीत. गडकरी साहेब देशाचं हित बघतात. कुठलाही खासदार हा गडकरी साहेबांकडे गेला, आमची रस्त्याची कामं होतात. अहो, आम्ही कंप्लेंट केली तर ब्लॅकलिस्ट पण करतात कॉन्ट्रॅक्टर्सला. हे खरं. आणि एवढा मोठा पालखी मार्ग, नॅशनल हायवे, पालखी मार्ग हा आपल्याच डोळ्यासमोर झाला ना. महाराष्ट्र सरकार तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं. मला काही क्रेडिट घ्यायचं नाही आता. जो अच्छा कहना चाहिए. गडकरी साहेबांनी महाराष्ट्राला मदत केली का? तर केली. हे स्पष्टच ना. पालखी मार्ग दिसतोच ना डोळ्यांनी. आपण सगळे जातोय त्या पालखी मार्गावर. नाही मात्र राज्याचे